बाकीच्या इतर सर्व संघटना मिळून आमची मागणी गेल्या 6 महिन्यापासून हीच आहे। बच्चूभाऊंनी रायगडमध्ये 3 दिवसाचं उपोषण केलं, त्यानंतर मोजरीमध्ये 8 दिवसाचं उपोषण केलं, त्यानंतर 138 किलोमीटरचा पायी 7-12 कोरा यात्रा काढली। आमची मागणी आहे की शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे। तुम्ही जे निवडणुकीदरम्यान सांगितलं होतं की 7-12 कोरा कोरा कोरा, तुम्हीच सांगितलं होतं। एकीकडे सांगता बटेंगे तो कटेंगे, दुसरीकडे सांगता 7-12 कोरा। भांडण लावता शेतकऱ्यांची मतं घेण्यासाठी शेतकऱ्यांना फसवता आणि नंतर सांगता अभ्यास करू, समिती नेमू, मोठमोठ्या उद्योगपतींची कर्ज त्या ठिकाणी एका दिवसात कायदा पारित करून त्या ठिकाणी माफ करता आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी म्हणलं की तुम्हाला अभ्यास करावा लागतो। कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं मागची कर्जमाफी आम्ही दिली, त्यातून काय फायदा झाला? अरे बाबा, मागची कर्जमाफी झाली कुणाला? तुमचेच कारखानदार, तुमचेच उद्योगपती यांना कर्जमाफी झाली। कारखानदारांनी त्या ठिकाणी 4 एकर उतार्यावर कर्ज काढलेलं असतं, 25 लाख, ते कारखानदाराचं माफ झालेलं असतं आणि शेतकऱ्यांचं, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा उतारा असतो 25 एकराचा, तिथं पिकतं फक्त 10,000चं आणि अशा शेतकऱ्यांना तुम्ही बाजूला ठेवता। तर आमची अशी मागणी आहे, अभ्यास जरूर करा, पण अभ्यास हा शेतकऱ्यांच्या नरडीपर्यंत पोहोचण्याचा नसावा। शेतकऱ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे। रोज 8 तासाला 5, त्या ठिकाणी एका दिवसात 8 आत्महत्या होत आहेत। हे जर तुम्हाला दिसत नसेल तर शेतकऱ्याचं मोठं दुर्दैव आहे। त्यामुळे शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांग 6,000 रुपये पेन्शन आमची मागणी मानते, नाहीतर तुमचे जे नालायक मंत्री आहेत, एक रमी खेळतोय, एक हनी ट्रॅपमध्ये, एक डान्स बारमध्ये बाया नाचवतोय, अशा प्रकारचे मंत्री आम्हाला काय घेणं देणार? अरे तुम्ही बी नाचा, पण शेतकऱ्यांची कर्जमाफी करा।